सकाळी उठता उठता जर 7-8 मिनिटं 5च मिनिटं पकडा, जर तुम्ही आजचे व्यायाम केलेले आहेत ना, तर गॅरंटीने सांगते की तुमचा पोटाचा घेर वाढलेला असेल तो आतमध्ये जाणार, तुमचा मांड्यांचा फॅट असेल तो कमी होणार आहे, तुमच्या हाताचे दंड वाढलेले आहेत ते कमी होणार आहेत, इव्हन तुमच्या ओव्हरऑल बॉडीचा फॅट कमी होणार, बॉडी छान होणार. आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला फायदे काय होणार आहेत, तर तुमचा दिवस खूप फ्रेश मध्ये हॅपी जाणार आहे. तुम्ही दिवसभर खूप लाईट हलकं फील करणार आहात आणि सुंदर दिसणार आहात. मेन तर हेच आहे ना आपल्यासाठी. तर जर तुम्हाला ह्या गोष्टी हव्या आहेत तर तुम्ही स्वतःसाठी उठता उठता फक्त 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं 5 मिनिटं दिले तरी खूप आहे. तर अशा सोप्या सोप्या प्रॅक्टिस घेऊन आलेली आहे, त्या तुम्हाला उठता उठतानीच करायच्या आहेत. नंतर तुम्ही पाणी प्यायला जा, वॉशरूमला जा, जे करायचं ते करा. जर तुम्ही उठता उठता ह्या प्रॅक्टिस केल्या तर तुमची बॉडी खूप हलकी आणि लाईट फील करणार आणि तुम्हाला रिझल्ट हा 2-4 दिवसाच्या नंतर चालू होणार की तुम्हाला एनर्जी राहणार, दिवसभर ऍक्टिव्ह राहणार तुम्ही जास्त आणि अजून तुम्ही जास्त काम करू शकाल जर करत असाल तर. आणि दिवसभर जर लोळत पडत असाल तरी देखील तुमचा दिवस खूप चांगला जाणार आहे. ह्या प्रॅक्टिस करा. आता उठल्याबरोबर या पोझिशन मध्ये यायचं, बटरफ्लाय पोझिशन मध्ये बॉडीला थोडंसं रिलीज करायचं. ओपन म्हणजे उठतोय आणि आपण तिच्यासोबत काहीतरी करतोय असं तिला फील झालं पाहिजे, म्हणून आपण बटरफ्लाय पोझिशन मध्ये यायचं. लोअर बॉडीला थोडंसं जागवायचं आहे. या पोझिशन मध्ये बटरफ्लाय करायचं आणि आता अप्पर बॉडीला या पोझिशन मध्ये जागवायचं आहे. 1 2 मी काउंट करते, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाइम लावा किंवा झोपेत करा तुमच्या हिशोबाने. 5 6 7 8 9 10. सेम राऊंड घेऊया अँटी क्लॉक मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्याच पोझिशन मध्ये आपली कंबर खूप अकडलेली असते ना, सकाळी सकाळी आपल्या कमरेला काहीच असं करता येत नाही आपल्याला हालचाल कमरेमुळे. तर ह्या पोझिशन मध्ये करायचं, कंबर तुमची एकदम मोकळी होऊन जाणार. 1 2 3 याच्याने तुमच्या अप्पर बॉडीचा मांड्यांचा कमरेचा फॅट पण कमी होणार. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्या प्रॅक्टिस झाल्या 20-20च्या केल्या किंवा 40-40च्या केल्या. तुमच्या टाइम नुसार घाई असेल तर तुम्ही 20 जरी घेतले राऊंड तरी पण खूप आहे. या पोझिशन मध्ये यायचं हलकसं आणि इथे क्रॉस मध्ये या पोझिशन मध्ये हाताला या पोझिशन मध्ये इथे क्रॉस करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता कमरेचा त्रास कमी करायचा आहे आणि फॅट पण कमी करायचा आहे. थोडंसं पायाला या पोझिशन मध्ये न्यायचं, पूर्ण श्वास भरायचा, श्वास सोडत सोडत जितकं होईल तितकं तुम्ही या पोझिशन मध्ये यायचं आणि आपली ही पोझिशन आपली एकदम सरळ ठेवायची. पूर्ण बॉडीवरती असं प्रेशर आलं पाहिजे करताना आणि होल्ड इथेच थांबायचं. 20 सेकंद 40 सेकंद तुम्ही याच पोझिशन मध्ये थांबून ठेवायचं. याच्याने कमरेचा त्रास लवकर कमी होईल. जर तुमची कंबर सकाळी अकडलेली असते तर मोकळी होऊन जाणार. याच पोझिशन मध्ये तुम्ही थांबायचं. आता त्याच्यानंतर ह्या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20.
हा पण राऊंड 40चा केला. आता ह्या पोझिशन मध्ये पायाला हलकसं फोल्ड करायचं आणि इथे ह्या पोझिशन मध्ये 1 2 3 4 ह्या प्रॅक्टिसनी बघा पहिली जी केली आणि आताची याच्यानी पूर्ण कव्हर होते. पाय पण होत आहेत, पोट पण होत आहे, हात पण होत आहेत. म्हणजे एका प्रॅक्टिसने किती रिझल्ट येतात, तिन्ही म्हणजे आपल्या शरीराच्या तिन्ही पार्ट वरती आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल तर ह्या प्रॅक्टिस तुम्ही केला तर चांगलाच फायदा होईल. 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला 20 काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या पोझिशन मध्ये यायचं. साईडला पण आपल्याला चांगला प्रेशर द्यायचं म्हणजे कमरेला आणि कंबर पण बारीक करायची आहे या पोझिशन मध्ये. आणि इथे आपलं पोट पण दबतंय खालचं, त्याच्यामुळे आपलं डायजेशन पण चांगलं होणार, पोट साफ होऊन जाणार. आता हे केल्याच्या नंतर, या प्रॅक्टिस केल्याच्या नंतर किचन मध्ये तर आपण जाणारच आहोत. तर त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय ते पण तुम्हाला सांगते. पहिले प्रॅक्टिस करून घेऊया. या पोझिशन मध्ये आलो, इथे हलकसं क्रॉस जितकं होईल तितकं तुमच्याकडनं करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता ह्याच पोझिशन मध्ये हाताला घट्ट करून घ्यायचं, मागे न्यायचं बॉडीला आणि समोर आणायचं. इथे ही प्रॅक्टिस करायची. याच्याने आपलं खालचं पोट दबतं, पूर्ण कमरेवरती प्रेशर येतं, हातावरती आणि पायावरती येतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि या पोझिशन मध्ये यायचं, हलकसं प्रेस करायचं खाली अपर बॉडीला आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता या प्रॅक्टिस आपण करत आहेत ना, तर 1 2 किंवा 4 दिवस करून रिझल्ट नसतोय. तुम्ही कंटिन्युअसली करायच्या. 1 हप्ता करा, 15 दिवस करा, म्हणजे 2-4 दिवसात हलकी बॉडी होत जाणार. पण सोडून नाही द्यायचं. सोडून दिल्यावरती फायदा काय होणार नाहीये, पण नुकसान खूप जास्त होणार आहे. अजून वेट गेन होणार, प्लस तुमची हेल्थ पण खराब होत जाणार. त्याच्यासाठी तुम्ही थोडासा 5-10 मिनिटं सकाळी सकाळी काढा स्वतःसाठी. थोडंसं 5 मिनिटं अलार्म लवकर लावा आणि इथे वेळ द्या. आणि दिवसभर जास्त कामासाठी, जास्त उत्साह ठेवण्यासाठी तुम्ही या प्रॅक्टिस करा. आता याच्यासोबत अजून आपल्याला नॉर्मल आपण इथे बसलो, सुखासन मध्ये बसलो, श्वास भरत वरती जायचं आणि इथे फक्त आपल्याला होल्ड करायचं. श्वास भरायचा आणि होल्ड करायचा. 1 2 3. हात आहेत आपल्या कानाच्या मागे न्यायचे. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता ह्याच पोझिशन मधून थोडंसं हलकसं असं ट्विस्ट करायचं. पूर्ण ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होऊन जातं आपलं सकाळी सकाळी आणि आपण खूप खूप जास्त फ्रेश फील करतो. 6 7 8 9 10. आता ह्याच पोझिशन मधून आपल्याला असं सरकत घ्यायचं. 1 2 3 4 5. इथेच रिव्हर्स राऊंड मध्ये जायचं. 1 2 3 4 5. आणि वापस पूर्ण अप्पर बॉडीला वरती खेचून वापस होल्ड करायचं. 40 सेकंड करा, 20 सेकंड करा आणि मग रिलॅक्स करा. आता कालच मला एक कॉल आला होता, माझ्या गावाकडनं आला होता. असे मला कॉल चालूच असतात लेडीजचे काही ना काही विचारण्यासाठी किंवा जॉईन करण्यासाठी.
तर माझ्याच गावची एक लेडीज आहे, तिचा कॉल आला की गीता, वजन कमी करण्यासाठी मी एक्सरसाइज तर करते ना, मग माझं वजन कमी का नाही होते. तर मी म्हटलं तुम्ही डाएट फॉलो करता का? तर ती बोलली नाही. मग म्हटलं कसं होईल? तर ती बोलते की मला वाटलं फक्त एक्सरसाइजनी माझं वजन कमी होईल ना, म्हणून मी एक्सरसाइजच करते. तर मी म्हटलं तसं नाहीये, तुम्हाला एक्सरसाइज प्लस डाएट दोन्ही जर बॅलन्स ठेवून तुम्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला लवकर वजन कमी होईल. तर ती बोलली की गावाकडे कुठे बाहेरचं खाणं नसतं, काय नाही, घरातलं आपलं ज्वारीची बाजरीची भाकर, कधी चपाती कधी भात, अशाच गोष्टी आहेत आणि ते पण मी कमीच खाते. मग तरी पण असं का? तर त्यांचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे बरं का. तुम्ही जर घरातलंच खात असाल, बाहेरचं खात नाहीये, तुम्ही एक्सरसाइज पण करताय, घरातलं खाऊन देखील तुम्ही लिमिटमध्येच खाताय, तरी पण तुमचं वजन कमी होत नाही ना, तर मी त्यांना सांगितलं की तुमचा मेटाबॉलिझम खूप स्लो झालेला आहे. आणि तो का झालेला आहे? बॉडीला या गोष्टींची प्रॅक्टिस झाली, म्हणजे कमी खाणं, एक्सरसाइज करणं, या गोष्टींची सवय झाली. मग आता इथे काय करायला पाहिजे? तर मी म्हटलं किती टाइम तुम्ही एक्सरसाइज करता? तर 15-20 मिनिटं करते, कधी 10 मिनिटं करते, कधी अर्धा तास करते, पण याच्या पुढे नाही. बस. आणि खाण्यापिण्यावरती कंट्रोल करते. बॉडीने हे एक्सेप्ट करून घेतलेलं आहे की मला इतकं इतकं भेटणार आहे दिवसभर, त्याच्यातनंच मी माझं स्टोअर करून ठेवते एक्स्ट्रा फॅट. म्हणजे या बाईनी कधी उपाशी राहिली तरी मी तो फॅट माझ्याकडे आहे, बचत आहे माझ्याकडे खूप सारी, वर्षभराचं स्टोअर करून ठेवते. अशी आपली बॉडी आहे, आपल्याला वाचवण्यासाठीच ही करत असते. मग आता मी काय करू? या गोष्टी तर मी करतेच आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ड्रिंक मी सजेस्ट केलेले आहेत, कारण की त्यांनी मला फी पण पे केली. तर मी त्यांना वेगवेगळ्या ड्रिंक सजेस्ट केल्या, प्लस मी त्यांना एक्सरसाइजचे, त्या तर बॅचेसमध्ये नाही जॉईन झाल्या, पण मी त्यांना बॅचेस म्हणजे एक्सरसाइजची टायमिंग वाढवला त्यांचा. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कमीत कमी अर्धा तास तरी एका टायमाला वॉक करा. दिवसभर आपण कामात चालतो, या त्या गोष्टी असतात, आपल्या गावाला खूप असतात, इकडे जाणं तिकडे जाणं, ते नाही. कंटिन्युअसली तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवून तुम्ही कमीत कमी पाऊण ते अर्धा तासच पकडा, तोंड बंद ठेवायचं, फक्त श्वास घेणे सोडणे नाकानी, या प्रॅक्टिस करत तुम्ही फक्त चालत राहायचं, इकडे तिकडे गप्पा मारत नाही. या गोष्टी करा. तुम्ही वेगवेगळ्या ड्रिंक घ्या आणि तुमचं खाण्यापिण्यावरचं कंट्रोल आहे ना, ते तसंच ठेवा. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं अंडा ऍड करा, तुम्ही स्प्राऊट ऍड करा आणि तुमच्या एक्सरसाइजचा थोडासा टाइम वाढवा किंवा जास्त वाढवा. अशा टिप्स सांगितल्या. 15 दिवस झाले समज आता, तर खूप चेंज झालेले त्यांच्यामध्ये. ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचं कारण मुद्दा फक्त एवढा उगाच बडबड म्हणून नाही, तर तुमच्या ह्या गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर तुम्ही ह्या गोष्टी, अशा मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यांना तुम्ही देखील फॉलो करू शकता. आता वेगवेगळ्या ड्रिंक कोणत्या घ्यायच्या, तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी खूप सारे ड्रिंक असतात, त्यातल्या तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या घेऊ शकता. 15 दिवस एक घ्यायची, परत स्किप करायची, 2-4 दिवस परत स्टार्ट करायची. अशा दिवसातनं 1-2 ड्रिंक तरी तुम्ही चालू करायच्या. गरम पाण्याची हॅबिट ठेवायची, चांगलं पाणी प्यायचं, चांगली झोप घ्यायची आणि मग रिझल्ट भेटतात. 4 दिवस करून सोडून दिल्याने नुकसान होतं, फायदा नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, लाईक करायला विसरू नका आणि ज्यावरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.